काय नाव आपलं? माझं नाव लक्ष्मण वाघमुखणे. आत्ता आपण खैरी गावात आलेलो आहे. हम्म, इथं आपले जे शेजारी राहतात हम्म, त्यांचं म्हणणं असं आहे की इथं जे न्यायालयीन केस आहे ह्या जागेत, हम्म. तर आपण लाईटचं जे काम करतायत तर ते केसचा निकाल लागल्यावर आपण करावं असं त्यांचं म्हणणं होतं. लाईटीच्या बद्दल केस थांब तू काय थांब मी बोलतो. काय जे वेळ आपल्या पहा मी तारीख देतो, ही आपली लिस्ट तुम्ही चेक करा. याची तारीख बघा पहिली, हे मजुरी कधी झाली, काम चालू कधी झाले ते बघा, आणि कोर्टाची तारीख कधी, केस लागली कधी, ती तारीख पहा. काय नेमकं ते सांगा ना. हां सांगतो ना मी. हे माझं पोल जे मंजूर झाले तोवर आमचा कुठलाही वादिवाद कधी झालं, किती तारीख आहे ते? किती रे बघ रे, मला बारीक दिसत नाही. 18 काहीतरी कुठं तारीख आहे? असेल ना त्याची असेल ना एखादी 18 जुलै 18 जुलैला. 18 साली 18 18 जुलै 18 जुलै म्हणजे 18 साल 18 जुलै 2018. 18 हा. या साली माझं हे सगळं मंजूर झालं. कामकाज पोल वगैरे वर आलं, पोल रस्त्याला पडली होती. यांनी काय तिथं वाद घातला, अशी ही लोक आलीत ना, अशी लोक आली त्यांना वाद घातला, आणि त्याच्यावर 8 दिवसांना गेला. नंतर केस खोटी केस यांनी जमिनीची लावली. मला मान्य आहे, तो आता उभा कुठं आहे, तुम्ही त्याच्या कॅमेरा करा, कुठे उभा, त्याच्या हादी वय बरोबर. त्याच्यापासून घर किती लांब आहे माझं, आहे का लांब? हे घर का तुम्ही? हा, तो त्याच्या हादी उभे, हे माझं घर आहे. त्यांनी मुद्दाम केस लावली का अर्धा घर माझ्या हिश्यात आहे. ठीक आहे, बरं तुझ्या हिश्यात असू दे. आमची केस मोजणी कधी लावली? ना 2018ला, पण हे मंजूर कामाला आल्यानंतर आज 15 साला. हा, कांबळेचं काम आधी. 15 हा, पण त्याच्यावर 15 दिवसांना यानं केस लावली. बरं, मग यानं केस लावली, मी यांना कोर्टाचा परवाना का नाही आणला काम बंद कराय? हा डीपी खैरीची आहे, ते मला मान्य आहे. मी स्थानिक रहिवासी शिरडी गावचा आहे, हे मलाही माहीत आहे. परंतु मी धरणग्रस्त आहे, तिकडे मला जागा नाही. धरणग्रस्त असल्यामुळे शेती आमचा गट नंबर 1 आहे, हत्तीगा भावांचा गट नंबर 1 आहे. मग आम्ही तिघं त्यापैकी एक नाही आहे, एकाचा कोणीच राहिलं नाही, फक्त आम्ही 2 जण शिल्लक आहोत. मग त्याच्यात याने काय केला, याचा हिस्सा तिथून वर आहे, इथून मी आहेत वर आहे, गाय वगैरे बांधल्यात ना असा एवढा माया काही, आणि तिथून आमचा चुलते तिकडं. हां, तिकडं माझी शेती, भात शेतीमध्ये अशी. हा वडिलांचा म्हणजे पूर्वी वाटप केलेल्या वडिलांनी. या दोघांपैकी मला क्षेत्र कमी, माझी आजही तयारी आहे आणि उद्या तयारी मोजणी करायची. पण जर मोजणीत माझी जमीन निघाल तर हे देतील का? मग तेव्हा काटे घेतील? हा, द्यावीच लागेल ना मोजणीत निघाल्यावर. देतील ना. त्यांचं अजून एक म्हणणं आहे, हा. हे गाव, हे खैर खटका आहे. हा आहे, मला मान्य आहे ना. तुमचं घराची नोंद जळवंडीत. हा आहे, मान्य आहे ना. ते कसं काय? माझी पूर्वीची जी नोंद आहे ती जळवणचीच होती. मी हिरडी तोय होता आणि मी होतो. नाही नाही, तुम्हाला सांगतो पहिला ऐका माझं. आधीच्या घरात आगीची घराची त्याच्या मला पुढं होतं. हिरडीत मला घरकुल मंजूर झालं, बरोबर आहे ना. आता मानला जागा नसलो मी कुठे येणार आहे, शेत सोडून जाणार आहे का, कोण देणार आहे का मला जागा? मग मी माझ्या शेतात बांधलं, माझ्या मालकीत बांधलं ना. त्यावेळी काय ना बांधून दिलं मला, त्यावेळी काय बांधून दिलं घर, त्यावेळी हरकत करायची नाही मला. त्यावेळी मला काय हरकत नाही केली, मी घर बीर बांधलं. आणि आता 2018 मध्ये 2007 मध्ये घर बांधले, आणि 2018 मध्ये हा जागा झाला आहे. तुमचं आमचं ऐकून याचे जे कार्यकर्ते त्यांचं ऐकून कोणतरी भूस देऊन हा त्या काम करतो. बरं, ही खैरेची लाईट आहे, ही काय त्याची नाही माझी नाही, तो डीपी खैरेची. हे कनेक्शन त्याचं घर कनेक्शन त्याचं सरळ याय पाहिजे ना, घर इकडे त्याचं, बरोबर. बरोबर आहे ना. हे धरणाकडे 4 लाईन गेले, ते हे जे पोलच का खाली धरणात जाऊन पहा, आमची गुरंढोरं अडचणी होत्यात. याची पाईपलाईन आहे धरणातून, आम्हाला अडचणी होते. त्याचं काय, बरं आम्ही काय मोटरसाठी कनेक्शन मागत नाही ना, आम्ही घर कनेक्शन मागतो. आम्हाला इथं 17 वर्ष लाईट नाही, आम्ही कुठं राहायचं? इचू काटा इथं काय निवडलं, आम्ही काय करायचं? हा, 17 वर्ष आम्हाला उजेड नाही. त्याची जर इच्छा असेल नाही लाईट द्यायची तर तिथं आमच्या शेतावरून तो कनेक्शन गेले. नाही ना, ते आपलं नाही, ते जाऊ ते त्याचं कट करून टाक. नाही, ते आपलं तुला माहिती कनेक्शनचं ते पण मालक नाही नाही, ते तुमचं नाही. माझं काय मत आहे, आम्हाला लाईट नाही त्याला बरं वाटतंय का? बरं का साहेब, ते कट करून टाक. ते बघू, ते थांब, ते बोलतो मी साहेब, तू काय बोल. मी काय बोलतो माझं ऐकून घ्या. त्याला बरं नाही वाटत का? आम्हाला लाईट नको, हे बरं वाटतंय का त्याला? हा, काढा त्याच्याकडे दांड आणतो म्हणतो बघा, ते त्यांना बोलतो. ते येऊ दे, ते दांड का ते एमएससी पाहून गेलं, तुला काय घेणार? ते दांड काय हो नाही तिकडे. मग त्याचं घ्या ना, तो तू सर बाजू, तू काय नको बोल, बाजू नको. ते कनेक्शन ते एमएससी आम्ही अंधारात किती दिवस राहायचं तुम्ही मला सांगा. हा पोल राहून देत नाही. नाही इथं इचू काट्याचं आमच्या आम्ही काय घरात वरचं करायचं? साप निघत होतं. आज तुम्ही 18 जाऊन वर्ष बघा. आम्ही अंधारात, आम्हाला काय उजेड करणार रोखेल द्या ना आम्हाला, तुम्ही सरकारनं रोखेल द्या ना आम्हाला, का आम्ही उजेड द्या ना. शासनाच्या कायद्यात नाही का आम्हाला आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे, काय सगळे आम्ही आम्हाला का या लाईट नको? तालुक्यातले आहे, त्या महाराष्ट्रातले आहे, आम्ही बाहेरचे आहेत का पाकिस्तान? हा? लाईट तुम्हाला पण हवी हा. आहे, असं काही हे नाहीये की तुम्हाला वैयक्तिक हे नाहीये. हा. पण आता तुमच्या याच्यावर आक्षेप काय येतोय, हा. किंवा तुमच्या घराची नोंद तिकडे दाखवतो, हा. बरोबर? हा, मान्य ना. आणि तुम्ही घर इकडे बांधा.
पावती कोणती जोडली ही लाईट हा घ्यायला? हिरडीची जोडली. हिरडीची हा. मग साहेब ती चुकीचं आहे का बरोबर नाही आहे? मला मान्य आहे ना, मला मान्य आहे, मग परंतु ते एरियाच बांधला तेव्हा ग्रामपंचायतीने आम्हाला हरकत करायची ना, शेतात घर बांधू ग्रामपंचायत का? दोष आम्हाला नाही. जागा द्यायची, ऐक, आम्ही आम्हाला तिकडे जागा बांधलं नसल्यामुळं असतं. साहेब आम्हाला जागा आम्ही असल्या तिकडे अजूनही आम्ही पुन्हा कुठं बांधणार? सांगतो, आम्ही धरणग्रस्त असते, आम्हाला उभा राहिला त्या गावात मग जागा ह्या गावात नोंद का नाही केली घराची? आम्ही आता करतो तो याने तिकडं हरकत केली, किंवा हरकत करीतो प्रत्येक मग? बारला ग्रामसभेला याने जाऊन याने हरकत करतो. करायची. आमची नोंद होऊन देत याला नाही. पाहिजे, याला पाहिजे ना, आम्हाला नको का? त्याला नको द्यायचे. तो डायरेक्ट हरकत करीतो. अहो, ऐका ना, तुमचं काय म्हणणं आहे की बाबा ते हरकत घेतात, हा. हा मग याच्यावर सोपा तोडगा निघतोय ना की बाबा तुम्ही तुमच्या जागेची मोजणी करून घ्या, त्यांना त्यांची मोजणी करून तयारी द्या. नाही. तुमच्याकडे आमची तयारी निघाली ना. तुमची मला मान्य आहे साहेब, आम्ही ते केस आमची कोर्टात आहे की नंतर आहे बरं का, याच्यानंतर हं. हे लाईटच्या नंतर मी त्याने काय सांगितलं, आम्हाला मोजणी पाहिजे, मला मोजणी पाहिजे, मी असं सांगितलंय का मला मोजणी पाहिजे, मग ज्याविषयी मोजणी होईल त्याविषयी ती लाईट त्याच्या हाती गेलं तर मी काढून टाक. काढून लाईट टाकू. नाही, मी आम्ही घर काढून घर टाकीतो. गेलं तरी काढून टाकणार आहे माझा आता. स्वतःचा घर असं त्याच्या लिहून हाती गेला आम्ही देतो, तर त्याच्या मी हाती काढून गेला टाकणार तर ना. घर काढून मला काय देतो. करायचं आम्ही तिकडे गेलो होतो, देणार आहे हा. का आम्हाला जागा? जर त्याच्या हातीत माझी तुम्हाला ते द्यायलाच लागणार. हा? पण मग सध्या आम्हाला इथं उजेड आज आम्हाला आम्ही उजेड नाही वर असं तेलाचा दिवा जाळीतो ना, तर ही पोरं तुम्ही पहा. रात्री आलते त्यांनी विचारून बघा गोडे त्याला जीव आम्हाला इथं उजेड आहे का? अहो, तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे, पण ही जे तुम्ही कनेक्शन घेताय, हा. हे जे कनेक्शन घेताय, हे कनेक्शन मध्ये तुम्ही एक पद्धतीने शासनाची फसवणूक नाही का कशी करत? काय नाही, फसवणूक केली मान्य आहे? आहे ना तुम्ही मला. जळवंडीची हा. जर का उतारा लावून हा. तुम्ही खैरत जर का लाईट घेणार, तर मग ही स्पष्ट नाही, मला मान्य आम्ही ना. ना त्या खैऱ्याच्या ग्रामपंचायतीला सुद्धा अर्ज केलं, पण हा तिथं जायचा थांबा, आणि एक मिनिट. नोंदून घेत थांबा, नाही. ते- त्या थांबा, सरपंचाला काय? ग्रामसेवकला दम द्यायचा, थांबा, मग आम्ही काय थांबा. करणार? तुम्हाला मी माझ्या नोंदीचा आमची येवाडी बोट्यावाडीची पोरं आम्ही बाहेर ठेवल्यात, काय जख मारा ठेवल्यात का इथं इचू ते याच्यात खाली बरोबर. कोण शासन जबाबदार राहणार आहे का? ते ह्यान बरं आपण जी काय? नोंद केली ती ग्रामपंचायतला दिली ती नोंद आमची मागे दिली, यांनी हरकत घेतली. हा ते कागद जिथं आणतात. पावा तिथं आम्हाला हरकत करतो, वेचायचं तिकडे जा. जुन्नरला साहेबांनी जातो आणि त्यांची काय लाईट संबंध हरकत करायचा? आम्ही नोंदचं कागद दिलेले ग्रामपंचायतला देत असताना ग्रामपंचायतनं आमचा कागद मागं का दिला? नाही नाही, आम्ही करत नव्हतो का? बसलोय तो बसलोय ना. अहो, तुमची नोंद करा, तुमच्या नोंदीबद्दल मला कोणाची मान्य आहे साहेब, नाही नाही त्याची हरकत आहे. त्यांची हरकत आहे ना. प्रत्येक वेळेस जाऊन ग्राम तुम्ही मला परवानगी आहे, मी उद्या नोंद करतो. माझ्याकडे मी काय तयार केलेलं कागद आमचं सगळं कागद मी तयार तसं आहे. काही मोकळा ठेवलेला नाहीये. मी नोंद सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये दिली. सातबाऱ्यामध्ये त्याला जेवढा हिस्सा आहे तेवढा आम्हाला पण आहे, त्याला अधिकार आहे, आम्हाला आहे. तो 50 घरा बांधतो, त्यांना बोरी मारल्या, लाईटी घेतल्या, आम्ही त्याला नाही काय म्हणते, आम्हाला काही आम्हीच नाही. लाईट घ्यायची म्हणजे आम्हाला त्यांच्या कोण- जागेत घेतली नाही. मान्य ना. आमची जागा आहे ना ही. हो, मग तुमची आता कोर्टात केस चालू आहे ना आणि मग ती. त्याला नाही का कोर्टात केस चालू? मग त्यांची त्याला पण कोर्टात केस ठीक चालू आहे, आहे ना. कागद घे गोळा कर. थांबा. आमच्यासाठी म्हणजे एखाद्या गरीबाला हे किती तिकडे हे नाही, हे करायचं तिकडे आणि दुसऱ्यानं काही करत हे राहायचं. पहा. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा. काय नीट हे काय? इकडं करा. ग्रामपंचायतीला आम्ही निवड ते हे गेलो करायला का लगेच तिथंच आम्ही ही जी नोंद आहे. ग्रामसेवकला आणि त्यांनी काय ही जी काय नोंद आहे ही माझी परत केली ग्रामपंचायत. का केली परत? हा हरकत करतो तिथं जाऊन. का केली ग्रामपंचायतला? मी देत नाही का ग्रामपंचायतला की माझी खैऱ्यात नोंद व्हावी? काम परत केली. आणि आम्ही किती दिवस आदरात राहायचा? शांत बसा. आमची बोटा एवढीशी पोरं आम्ही बाहेर पाठवले, बस, ही चूक झालं? आहे ना. जर आमचा पोर माणूस खाला तर तुम्ही जबाबदार राहाशाला. ते कागद पडलं बघा काहीतरी. कारण रोजचं इथं साप निघत होतं, काय करणार आम्ही? आमची गुराडवर आम्ही आहे, ऐका आम्ही साहेब, माणसं इथं ही राहतो, आम्ही नोंद मी जनावरं आहे. एक नाही 2 वेळा ग्रामपंचायत मध्ये नेऊन दिली. माझी तरी नोंद आम्ही घेतली नाही. 18 का घेतली नाही? सालापासून तहसील त्यांचं बिना काय आम्हाला ऐकतात मंदिरात ग्रामपंचायतीत? आधार राखेल भेटत आहे का? त्यांचं काय ऐकतात ग्रामपंचायतीत? आता त्यांचं कोण कार्यकर्ते असतील ते ऐकणारच ना. कोणी? आता मला काय आता माहिती? आम्हाला माहिती आहे, आता मी पण काय आमचं प्रत्येक फिरून देते आम्ही आता. कुणाच्या शोधावर राहिलो नाही. कोण कुणाचा कार्यकर्ते किंवा कोण कुणाचे आम्ही कुणाच्या शोधावर नाही. आम्ही आमच्या पुरता फक्त पाहतो. ही माझी गोड्या नोंद आहे. तेलाच्या दिव्यामध्ये आज घ्या, आम्ही उद्या घ्या. अंधारात राहिलो मी त्या होतो, ग्रामपंचायतला पहिले यायला कबूल आहे ना. माड्या माड्या बांधून काय करायचे आता? ग्रामपंचायतला हा ठीक आहे मी देत नसेल ना. आम्ही चोरी करतो का? काही त्याचा घेतो का? बर लाईट ओढली तर आमचं लाईट बिल आम्ही भरणार आहे, त्याला भरायला लावणार आहे मला का? 3000 रुपये लाईट बिल जमाना झाला. आणि आम्हाला लाईट बिल आला, त्या मीटर बसवलाय आणि यांना तिथून काढून त्या लोकांना इथून दिला का? त्याच्या घरची नाही ना आमच्या घरची नाही, शासनाची. लाईट काय शासनाची कुणाच्या घरची नुकसानी. नाही येते. मला मान्य आहे. आम्हाला लाईट ओढली तर मला आम्हाला पैसे मला भरणार. मान्य नाही आहे. भरलं तर आमची काढून मी देतील. याला काय अडचण आहे का? ग्रामपंचायत जवळून मला आहे पण मी ही नोंद 2 वेळा खटकाळी ग्रामपंचायत मध्ये नेऊन दिली. माझी नोंद परत केली. परत माग दिली. का बरं दिली? मी मग त्याला कारण मी कोण आहे? घरपट्टी भरत नाही का? सरपंच असेल त्यांचा का आमचा वाद आहे का? काही कोणच आमचा वाद आहे? मग बुवा हे सरपंच असेल यांच्या बोला, सांगा, यांचा बोला, वाद आहे, काय हे ठेव का? ग्रामसेवक सांगा वाद आहे. हे ठेव कागद ठेव व्यवस्थित. कागद हलव. तुम्हाला काय दाखवा अजून त्याच्यानंतर थांबा बरं का. हे पहा
ज्याच्या त्या बाईच्या जाग्यातून घ्यायच्या तिचे सहमत पत्र आहे चालतं आम्हाला. का तुम्ही तिथून मी दाखवतो तुम्हाला तिथं कोण एकच पोरं नाही नाही राहायचे इथंच आम्हाला. दाखव इथून दिसते तेव्हा उभे ते तिथं ना नाही खाली. नाही त्याच्या पलीकड ही आमची चुलती धोंडाबाई पांडू मुकणी ती गेले मरून आता. ही मेली हम्म. तिची मुलगी ही, सुलाबाई ठकू कोकणी. ह्या दोघ्या मालिकेची मी सहमती घेतली म्हणजे तिची ती मधला नंबर आहे ना तो तिच्या तिचे वाट्यात आहे. तिची सहमती आहे पा ते तिची बघा, सहमती त्याचा घेतली अंगठा बिंगठा की येतं तू आम्हाला. बुंदास पोट राहू शकतो. त्यांचे ना तिकडच्या पोल बद्दल काय म्हणणंच नाहीये हा. त्यांचं फक्त म्हणणं काय आहे की बाबा ही इथली जी जागा आहे हा. हा. ही इथं जी केस चालू आहे हा. त्याच्यामुळे ते ह्या पोलला हरकत करताय. का ह्या पोरला एक मिनिट थांबा. निघाला ते- आता त्यांचं आम्ही काय पोल म्हणणं आहे? नाही, सगळ्या त्यांचं नाही काय जणांना म्हणणं आता. त्यांना काय बाय माणसाने एवढं जनरल मी सांगतो ठीक आहे मला मान्य आहे ही हरकत आहे. माझं कागद आता उद्या जर एखादा गेला कोर्टात केस टाकली आणि कामा 2 वर्ष अगोदर ही हरकत करायची का? हानी आहे का? त्यानं हानी आहे कागद का? बुजून केलंय तुम्ही मला त्या. सांगा. मुद्दाम खोटे हा ठीक आहे त्याच्या अगोदर ह्या जमिनीची जर केस असती माझी चूक होती ना पहिलीच केस आहे. त्यांना काय अंग लाठी मला घेतल्या काम म्हणजे करतो तो ना. बागायतदार झाला ना. आम्ही उपाशी नाही राहणार साहेब पण साहेब, असं नसतंय. बोलत ना आम्ही त्या मी तर शासनाच्या ऐक, नियमामध्ये आम्ही इथं बसती पाणी नाही का? पित होतो आता मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही बोर मध्ये विष टाकलाय लोकांच्या बोरमध्ये इष्ट कोणाला टाकला. टाकला? मी आम्ही कुणाचं नाव पाणी घेत पित नाही. होतो कोणी तिथून. विष नाही आता ना आपल्याला काय पाहिला माहिती नाही आहे? आम्ही कुणाचं नाव घेऊ शकत नाही कधी? पण असा एक इतका महिन्यापूर्वी खोटेपणा नाही करायचा. आता तुम्ही माझ्यासोबत चाल त्या पाण्याचा घाण पाणी येतो आम्ही पाणी पितो आम्हीच पेत होतो त्या घरी ना आम्ही पेत दोन होतो घरं. 2 जण. आता मग नाव इथं घेता येत कोण नाही. आला? पाहिलं नाही ना. आम्ही 3-4 वर्ष झालं तिथं पाणी पितो. पाहिला नाही ते देचून होईल. मग तुम्ही पोलीस तक्रार नाही का केली? ती बोर आमची नाही ना आमची नाही. स्वतःची ती दुसऱ्याची. त्यांनी तरी कोणाची का नाही असून? केली? तिने ते पाणी ज्यांची- तिने पाठवलंय चौकशीला त्याच्यामुळे ते नाही, नाही, पण मला कागद काय ठेव. म्हणायचं, म्हणजे याची लोकांचं काय आपले आमच्यापासून लोकांचा नुकसानच नाही लोकांचे ना. आपल्याला काय घेणं काय नाही. नुकसान आहे? हा साऱ्या तिकून वायरी पांगितो आम्ही गुराढोरा बाजून मग यांनी काय करायचं? याचा अधिकार आहे आमचा अधिकार आहे ना. मग आम्ही बरं याला म्हणते नाही का तू कायला नदी पोहत आता आम्हाला काय घेणे त्याची आम्ही पाय म्हणतेच नदी नाही. पोत गेले आम्ही काय म्हणलं का तू का केली काय घेणे तुला तिकडून आणलं तिकडून चावण कुणा आम्हाला काय घेणे आम्ही म्हणलाय का त्याला त्याची का विचार तू यायचं त्याच्यापाशी. तू का वावर काढला तू येतं तू का घर बांधला आम्ही म्हणतो का जेव्हा वाटणीला येईल आम्ही म्हणतो ना वाटणी त्याच्या बाजूकाने ना घरासह देणार देणार मी देणार आम्ही को बांधून राहणार आम्ही इतके दिलदार आहेत आम्हाला जगाचा नको आणि त्याच्या का निघाली तर तो देणार आहे का आणि त्याचा आम्हाला नकोय पण आम्ही घेणार आहे नाही ऐका ना, आम्ही अजून मुद्दा पण- ते जागेचा जो विषय आहे हा. तो कोर्टातून तुमचा निकाल लागेल आज ना उद्या हा. लागेल. आत्तावर काय आम्ही थांबा, अंधारात आता राहायचं? तोपर्यंत आम्ही काय करतो हो काय 2 मिनिटं करायचं ऐकून घ्या. हा. तोचपर्यंत कायदेशीर पद्धतीने जी प्रोसेस आहे ती कायदेशीर पद्धतीने प्रोसेस का नाही केली जात? कायदेवाल्यांना लाईटीवाल्यांना सांगितलंय थांबा, काय? ऐकू मी मोजणी काय बोलतो झाल्याशिवाय साहेब नाही द्यायचं. ऐक थांब, तुला द्या. मी अहो, काय तुमच्या एक मिनिट माझा घराची ऐका नोंद आहे हा माझा जळवंडीत हा हा. आणि तुम्ही लाईट कुठे मग आज घेताय? 22 वर्ष झालं होतं यांना बरं ना एकही वर्ष तक्रार मी केली. काय म्हणतो ऐक मला मान्य आहे जळवणची नोंद आहे हे पोर बाळ होते इथं ऐक, घेऊन ते आलो जाऊ मग दे, तेव्हा त्याचं फुटलं ते होतं का बाकीचे- तक्रार ते करणार बाकीचे सोड. मला काय म्हणते ती नोंद आमची तिथली आहे हे मला मान्य आहे पण माझी कागदपत्र फांबळे सगळे आले केस लागले नंतर नंतर केस केली त्याच्या याला. अगोदरची केस असते तर मी येतच नव्हतो खांबळे घेऊन ना हा काय विषय आहे का नाही आज आमचं 20-30 हजार रुपये त्याच्या खर्च अगो- झालाय, त्याच्या माहितीये? अगोदर जर नोंद- आता 9-10 हजार रुपये त्याच्या नुसतं अगोदर खाली केस आलाय जर खर्च असते झालाय. ना तर माझी चूक होती का तुझी की आमची केस चालून तू काय इथं? आणि एवढं आम्ही लेट असं का पैसा केलं बोलतो, तुम्हाला? आम्ही 18 ला कष्ट मंजुरी करूनच खातो. का? कष्ट 18 करणारी 2018 ला असं मंजुरी कोणता भेटली. जागा हा, बोल. लोकं नाही. लाईट घ्यायला 2018 ला मंजुरी भेटली हा. मग आता काय घेता आता त्याला 8 हाच महिने माणूस आडवा आलाय म्हणजे आज तो येण्याची हाच तिथं माणूस आडवा आडवणूक आलाय केली. काय केलं त्यांनी या हा साहेबाला जाऊन काय सांग, झालं त्या साहेबाला बाहेरची जाऊन पोरं सांग. आली का त्यांना हाकलून देत ए निघाय हा, तू पोल खाणार वायरमॅन आता आला का उचलून आता लावायचा. आताच बघ ना त्या वायरमॅनला वायरमॅन आली त्याला उचलून दादागिरी लावायचा. चालू त्या फाशी वायरमॅनला घ्यायला म्हणता मी फाशी घेईल थांबल्या. त्या वायरमॅनला दादागिरी मग या दादागिरीमुळं म्हणून ही लाईन राहिली थगीस तू आणि नसेल तर तुमच्या माहिती मी उद्या एमएससी पाशी येऊन दिवसा लाईट पेटवणार आहे अख्खी पेटवणार काय माझी आम्हाला काय कुणाला कारवाई उठायचं होईल तिथे ती होईल. टाकू द्यायचं लाईट जर नाही. माझी आली ना आज आमची लेकरं तिची बाळ लोकांच्या कनेक्शन दारात चालून जरी देणार गेली नाही असतील ना, आमचं वाईट तर त्याच आहे बाई उद्या भविष्यात काय हा. व्हायचं ते त्याची वेळ माय होईल माझं कागद खरं असून मला जर देत नसेल ना तर हा. ती लाईट कनेक्शन आउट त्याचं करणार वाईट आणि मी आमचं दिवसा वाईट. करणार. मी आमची काय अशी चोरून करणार अपेक्षा नाही. वाईट हा. आम्ही कधीच कोणाचा मी करत कुणाचा नाही. वाईट आणि मला करणारच करायचा नाही पण मी दिवसा पण करणार हक्का आमची ओचित होतो काय माझं आमचा कनेक्शन देत आलं नाही. नाही तर हा? दिवसा कनेक्शन पेटून देणार मी काय काय मला एमएससी हो खोटेपणा करीतो, नाहीतर हा? माझी काही केस करू हा मी काय चोरून घेत असेल पुढे आकड्या टाकत असेल तर मला पकडू शकता तुम्ही आज 22 वर्ष झालं आम्ही इथं अंधारामध्ये बसलोय तुम्हाला योग्य तेव्हा वाटतंय याला का? कळालं नाही घरकुला आला तेव्हा हा काम करू लागाय हे काम कराय हा? काम करू तेव्हा लागाय. बंद करायचं ना. तेव्हाच येणार, अहो, जरा आणि जरा हे घर बांधू लागाय ते पण होतं. होता होता त्याचा तो. बाप इथं बसायचा येऊन मग? एक ह्या चोरून आणण्या केवाडीला गेलता पार वासा मी का मेले का मी जिवंत आहे ना अजून. तेव्हा हरकत केली असते ना त्यांना तेव्हा आम्ही घर बंद माहिती केला लागे. असता मग घर बंद केला असता आम्ही त्यांना म्हणला हा, असता, मग योग्य ना. इथं बांधायचं नाही बुवा, आपलं वाटप नाही आता झालं. एक मिनिट ऐकूया. आम्ही खाली थांबा. कशी राहिलो असतो तिथं कोपट्यामध्ये दगड आहे पा तिथं दगड
ती ती पहा. दगड त्यानं आणून ठेवलाय. तिथे मोठा का? तिथून तिकडं हा त्याच्या त्यानं मालकीवर घेतलाय. ठेवले पहा त्याची मालकी आहे ना ती आपण तिथून कुठं तिकडं म्हणणार आहे? त्यानं घेतलाय आणि हा इथून तो इकडं पहा आमचं आहे. हे त्या वडवड तो दगड बसून आहे. तुम्ही त्याची ती इथं व्हिडिओ घेतली ना तिथं होता हा तिथून तिथून त्याच्या मालकीवर त्यानं आणून ठेवला विषय संपला त्यानं त्याचं ठेवलं आपल्याला काय आज संबंध किती वर्ष आधी मला ठेवलाय ना? मला 35 कोणी वर्ष भावकी झालं आहे तर हा, भावकी. तसं आमची नक्की हत्या कशी पोर भावकी? उभं आहे ना तिथून ऐक, इकडे ऐक, आमची हात भावकी म्हणजे कशी चुलत भाऊ आहे? चुलत भाऊ आहे. हा सख्खे चुलत भाऊ चुलत आहे. भाऊ हा मग चुलत भाऊ असला म्हणजे त्याच्या पोरा लेकरांचा आम्ही म्हणतो का वाटोळा हो आम्हाला काय चांगला नाही हो. लोकांचा वाईट आमच्या हो असं आमची मनातून इच्छा अशी नाही भावना पण तो का आमच्या पोरांचा वाटोळा करा निघतो जिथं पाहावा तिथं आमच्या शिष्य होतो वाटोळा कागदपत्र करीत. नेऊन तुझा काय कारणाला करितो बरं त्याचा काय आम्ही घेतलाय का हा ठीक आहे त्याचा त्याचा जर काय लागणार आम्ही घेतला ना, ही तिकडं हे झाड आहे ना बांधला हे ना, झाड मग ठीक समोरचं आहे. पिपरीचं आम्ही तिथून सरळ हात boundary बाजूला जाऊ नाही देत. त्याचा बरोबर आहे त्या बाउंड्री उभा राहिला ना त्या पोर तिथं बाउंड्री आहे त्याच्या बर जसं लगीन मा कपाळाची बाशिंगा सुटल्या सासू सासऱ्या होती इथून इकडे आपले आम्ही त्याच्या तिकडे बर आता जे पोल घेतले हा? हे सुद्धा मी माझ्या मालकीतच घेतले हे काय कोणाचं पायीच इथं आम्ही घेतले? देते नाही नाही. मग याचा काय आम्हाला अडवायची काय गरज नाही तर बरं ठीक आहे त्याला अडवायचं होता त्याला अडचण झाली मला मान्य आहे ना. तर घर बांधतानाच त्यानं ऐका म्हणजे ना इथं साहेब. बांधू हा नको. त्यावेळेस हरकत करायची हा? त्याच्यानंतर माझे खांबे याच्या अगोदर त्यांनी तिथं केस दिले असते ना हा, बाबा तरी तुला ना लाईट आम्ही बिल कबूल घेऊन झाला येणार असता. नाही हे आपला वाटप होणार आहे परत हा, मी मान्य मग होतो ना तू कर बुवा, असा एखादा म्हणल ना तुम्ही थांबा थांबा. इथं ए, थांबलं एक मिनिट आणि पहा वा तो बंद ते पहा करीतो ती म्हातारी म्हणजे. आहे का हा राऊंड पहा तो कोपरा एवढा कोपरा ते म्हातारीपासून एवढा कोपरा बरं का माझ्याकडे हा, ही सा ती दगड्यात पहा असा एवढा ऐकलं जरा ती साबर इथून एवढा कोपरा माझ्याकडे आणि त्याचे हात पहा बरं आणि माझी त्याच्या जमीन इथून त्याच्याकडे तिकडे गेली ना तर त्याची आम्ही मागे गेली म्हणतेच पहा नाही. असा आम्हाला आडवा नकोय. इथपर्यंत आलाय आम्हाला जे आहे ना आमच्या वडिलांचा एक मिनिट ऐक बोलू. काय झालं साहेब वडील अंगठी बाजू होते असा पाय वडून वाटत माझ्या वडिलांच्या आजीच्या नावावर जमीन होती माझा वडील अंगठी बाजू होता जमीन आजीच्या नावावर होती त्यांनीच त्याच्या नावावर केली नव्हती पण वडील मेल्यानंतर मी ती खटपट करून ते दाखली गोळा आणि वगैरे तूच करून कारणीभूत ऐका. तोच आहे सगळ्या आणि मी गोष्टीला काय भांडण केलं? करायला त्या पोरांमुळे माझ्या- आम्ही कधी माझ्या- आयुष्यात त्याच्या नादाला लागती नाही दोनशे सोड. किंवा आम्ही कधी भांडण माझ्या करती नाही. नाव त्या मी पोर करून उभं आहे. घेतलं तूच नशीब कारणी होणार. 7-12 तरी मी माझ्या नाव केलं तरी याने मला थांबून नसतं दिला हा. हा वाईटच माणूस आहे विचित्र माणूस आहे गुरु उडवार जरी जरी थोडा पोर एकमेकाचा जात लगे भांड्या उभे तू पोर उभे आम्ही आयुष्यात त्याला भांडती नाही म्हणतो मरू दे एक नालायक झाला नाही, म्हणजे ठीक आपण आहे नालायक काय होऊ असेल नका. ते असू द्या हा? मला ते म्हणायचं नाही पण मग जर आता असं त्याची करतो, मला इथं त्याची पहिली दोन हरकत पोरं जर आहेत, असते ना आमची दोन पहिली पोरं आहेत. का तू घर बांधू नको ही जागा आपल्याला मोपायला लागेल हा. हा मग- वाटप मग करायला ठीक लागेल होता. मग ठीक आहे ना भाऊ हा? तेव्हा घराचं काम माझ्या करू लागायला खांबळा आलं तवर काय ना आणि खांबळा उभा करतात त्याशिवाय केस जाऊन टाकले म्हणजे हा न्याय आहे का मग त्यांना आणायचा कोर्टाचा पत्र चुकून का तुला परवानगी बंद आणि येते आम्ही तर लाईट हा? वळल्याशिवाय तर थांबणार नाही काय नाही बोलायचं लाईट जर ते माझी आता वळली पुढे नाही कामामध्ये. तर दिवसा लाईट हा. पेटवून देणार मी काय केस व्हायची ती होईल वाहू दे. कारण मी आम्ही अंधारात आहे ना. बोलायला जाऊन बसलो. ठीक आहे आम्ही मी काय नाही चोरून घाबरत. वागत आता आम्ही नाही चिकन का मला आकडे अंधारामध्ये टाकत बसलो. आधी मी तर राखेल भेटेल. मोबाईल लोकांच्या तर नेऊन चार वडद्यालाचा डबा 3 महिने टिकत नाही ओढी केवढा त्याला डबा झाला पेटवतो तुम्हाला माहिती तुम्ही मला आहे ना? सांगा हा मला आधी तर मला वाटतं मी 7 साली आलो 22 वर्ष चालय 20-22 वर्ष आम्ही अंधारात आहेत. को राहायचं अंधारात किती दिवस राहायचं आम्ही अंधारामध्ये बरं आम्ही चोरून घेतोय का आम्ही आकडे ठीक आहे. टाकला असतं हा, चोरले मग असते तो ना. प्रश्न मग म्हणलं वेगळा. असतं बुवा, ही चोरीच आहेत मग आम्ही पर आमच्या मनानं कबूल झालो असतो पण आम्हाला शासन देताय ना हे कनेक्शन पहा त्याचं घर कनेक्शन कोणी का चालेल शासन देताय ना कोणी आम्हाला का चालेल आणि कोणी त्याच्या का चालेल? साऱ्या तिला येते का? इकडून वायरी, तुम्ही एक मिनिट साऱ्या ऐका. अडचण तो ऐका. साऱ्या खांबळं मग आम्ही बरं नाही ऐका काय म्हणते घर कनेक्शन सरळ यायला पाहिजे ना त्याचं आम्ही म्हणतो का काय बरोबर आहे ना? मला सांगा ना घर किंवा त्याला म्हण हे बघा मीटर, हे हे आम्हाला पहा. मीटर हे पहा. वायर 3,000 रुपये सगळं का सामान वर्ष आम्हाला झाला दिलं. तवाच बिल होता आता किती झालं ते नाही मला हा? सांगा बिल लाईट बिल चालू आहे माझं मग आम्ही काय करायचं हा? सांगा बरं काय लाईट करायचं? बिल आम्हाला सांगा. हा, हे मी मग बिल बिल आम्हाला येते का काय- लाईट नाही तरी बिल येते हा, बिल काढ ना बिल या दाखव कुठे ना टाकलं? साहेबाच्या डोक्यात घालू का वायरमॅनच्या डोक्यात घालू कोणच्या कोणच्या डोक्यात घालायचा तुम्ही सांगा ना तुम्ही बिल सांगा येते आम्हाला आम्हाला. कोणाच्या डोक्यात घालू बिल दाखव दाखवा बिल. आलेलं आहे ना ह्याच्यात. त्या ठेवला कुठे गुंडाळून डोक्याला ताप नाही आम्ही मंजुरी करून खाणार आहे आता साहेब आम्ही काय अशी चोऱ्या मार्या दरावडा करणारी लोक नाही यांना वाळ उपचाची यांना लावून आमची पोरं बोटा एवढीची ही बोललो ना पोरं अजून बाहेरून लय मोठा आता मॅटर आहे पोरं सांगायला घेऊन आलो ना एवढी. मीडियावाला आम्ही सगळा दाखवला आता जरा शांत होऊ द्या बोटा एवढी पोरं परत घेऊन नका, बाहेर नका. राहते आता हा. त्यांनी का गव्हर्नमेंटच्या नोकरी आहेत काय दुकानांमध्ये कामं करीत आणि पोटा भरीत आणि असून का तर इथं उजेड नाही नकनक पोरा इचू काट्याचा व्याव ते कुठं टाकलं मैदानात नेते लाईट बिल, चालेल. मला नाही आता ओळखणार ते पोरा कधी जरा तिथं ये. हे हे वा- रे पोरा तिथं जर वाऱ्यानं उठते सगळं महिन्याला येतं का बिल नाही ते मी एकच बारी आणलाय महिन्याला मी काय ते बिल येते घ्यायचं असेल तर ते आता आम्ही ते काय त्याचं राहणार व्याज व्याज आता काय असेल ते चालतच राहील ना ते का बंद झालंय का त्याच्यातून लाईट बिल त्यांना सांगितलं नाही का लाईट जोडलेलीच नाही बिल कसं काय आलं? 50 बाऱ्या सांगितलं. आता त्यांना सगळ्यांना आता माहिती तिकडं त्या साहेबांनी जपून सगळ्यांना माहिती का हो वायरमॅन आता बिल ते कसं काय येते यांना? वायरमॅनांनी माहिती आहे. भाडं हा मग याचं भाडं चालूच राहते ना मीटर भाडं चालूच राहते त्यांना काय घ्या त्यांचं बरोबर आहे नुसतं मीटर दिलं असं तरी भाडं असतं हा तसंच भाडे
आम्हाला ते बिलाव कळेल काय काय. आण रे गोऱ्या इकडे दे. मला आता नाही दिसायचं. आणलं त्यानं. हा ते दे. हे गेलाय उगाच मजे आणि माझ्या ग्रामपंचायत शिफारस आहे मला ग्रामपंचायत शिफारस दिली काम तो करून म्हणजे भांडखोर रे त्याला नुसतं लागत आहे हे भांडण कुठली ग्रामपंचायत ग्रामपंचायत? जळमंडी हे काय मी सांगतो ना ते जळवंडी ग्रामपंचायतीची आम्हाला हरकत नाही इकडे शिफारस केली ना मोजून द्या म्हणतात ग्रामपंचायत. घर. अरे मी- ही इकडली मी ग्रामपंचायत धरणग्रस्त मी जळवंडीची. कुठे राहिला जाऊ 6,990 रुपये बिल आहे. हा पहा आणि मग बघा मग. बरं बिल लाईट हा? हाय लाईट लाईट नाही हे तुम्ही त्या पहा आत घरामध्ये दाखवा जाऊन सगळं. बघा जावा कुठं काय 2400. तुम्हाला दिसला तर बघा आमच्या इथे एवढी वायरचा तुकडा सुद्धा नाही आता त्या दिवशी फक्त 2400 10,000ची वायर. एकावन्न. पाण्याने. ओ इकडे आहे ना वायरमॅन. हो या या जरा या वायरमनचीच हे गरज आहे. रिडिंग काय अंदाजे लावलंय का? 2451 रिडिंग आहे मागील. बघा बरं तुम्हीच सांगा आता हे बिल समजून. त्याचा जसा तरफडा होता. आणि तू कर ना, पाण्या कुठं करून ठेवलं? रेटिंग उपलब्ध नाही म्हणजे अंदाजे लावलेलं मग ते 2451 अंदाजे लाईट नाही तरी अंदाजे कसं काय? त्याचं ते भाडं धरून त्याचं लावलेलं आहे मागे भाडं असते ना भाडं वेगळं रिडिंगचे पैसे वेगळे. रिडिंग आहे ना हो स्थिर भाडं किती असतं स्थिर भाडं काय 130 रुपये. बरोबर ना. 2451 रिडिंगचे 6,990 रुपये आले. हे भाडंचं आता हे कनेक्शन कितीला 2018 18 पासून मग? भाडं म्हणून नाही लिहिले त्याच्यावर रिडिंग म्हणून लिहिले. म्हणूनच लिहून पण ते भाड्याचं असतं. हो जर का एखाद्या व्यक्तीचं खोटेपणा 3 त्याला वर्ष खोटेपणाच होतो. 3 महिन्याच्या पुढे का तसा रिडिंग नसेल खोटेपणा करीत हो? तर ते मीटर काढलं जातं. आता मीटर बरोबर आहे लावलाच का नाही यांचा तर त्याला रिडिंग कसं काय लावलंच पडलं? लावलंच नाही नाही कसं आणि वरती तुम्ही स्थिर भाडं घेते म्हणजे हे गोरगरिबांची एक फसवणूक चालू मग आहे. अशीच फसवणूकच आमची आतापर्यंत केली अंदाजे लावले ना. चेक करून करा चेक करा. तर नसेल चेक करायला. काय नाही बुवा, ते वायरमॅन बिचारे ऐका, काय करतील? एक मिनिट मी ते सांगतो गेलं काय तर मॅटर त्यांनी झाला धमक्या देतो. यांचा माहिती आहे का ना त्यांना ते नाही मला सांगते ना पण हा जो मीटर तर भीतीला ठोकला होता मला लाईट नसताना कसं काय ठोकला? नाही ते चालू करायला लागली होती बिचारे त्यांचा दोष बघा तुम्ही नाही आहे. त्यांचा दोष नाही ऐका त्यांचा दोष नाही त्यांनी काम चालू होतं त्यांचं त्यांनी मीटर ठोकला आणि हा आडवा आला तो यानं वाद केल्यामुळे ते निघून गेलो तो मीटर तसाच राहिला तिला वाटला 2 दिवसांनी येऊन आपण ते पुन्हा चालू त्याला रिडिंग दाखवली 2400. ऐका ना एक मिनिट मी काय सांगतो माझा ऐका भारतातली पहिली घटना आहे माहिती का? हा ही पहिलीच घट नाही मग तेच लाईट आम्ही नसताना भारतात मीटर नाही हा मग मी दिवस इथे भारतात ऐका लय फक्त. बसवलंय पण आणि रिडिंग पण पडली. Reading पण पडलं, ऐका ना. वरती बिल पण घेतलं. पण मी तुम्हाला सांगतो ना तो किस्सा मग काय झालं माहिती आहे का याच्यावर मला यांचे जोडदार वायरमॅन म्हणजे ते आपलं काय होतं त्यांचं नाव कवटेने काय सांगितलं का तुम्ही हे मीटर जमा करा याचं बिल तुम्हाला होईल मी म्हणला तुम्हाला काय चेक करायचं आहे मीटर तो करा याचं बिल काढून मला द्या मी मीटर तुम्हाला देऊ शकत नाही मग आज मग हा मीटर मी 17-18 त्यांच्याकडून वर्ष परत झाली घेऊन आपल्याला. आम्ही कशी- आलो मग त्यांनी ते बिल काढलं त्याच्यामुळे त्यांना यांना काय सांगता येणार नाही मला माहिती आहे. ते बिल कव- आपटायला. हा आपटायला. Smart म्हणजे meter. त्यांना काय माहित नाही त्यांना कसं काय सांगायचं ना 2018 नाही काय स्मार्ट Smart. मीटर आहे, हा आता आम्हाला आता त्याने दिले भाई आता आम्हाला 20-21 ला लावला असेल तुम्ही हो आपण चेक करू ना पुरवठा हा 20-21 लाच लावला होता त्याच्यात कारण की पोल आली मग त्यांनी यानं खाली हा पोल नंतर नाही हा सहभागी केलं. योजनेचे मग काय त्याच्यावर परत एकदा अर्ज केले मग ते आली होती बस हे फुकटची लाईट आम्हाला मंजूर झालेली तसंही. ही काय आम्ही घेतली वगैरे नाही त्या योजनेतून आलं ते खांबळून ती किती वर्ष ती ठेवू का मीटर हा ठेवा ते मीटर नव्हतं ठेव मग आता काय. ठेवा आता त्यांना काय काय विचारायचं अजून तुम्हाला? ते नाही वायरमॅनचं काय दोषी नाही नाही काय विचारायचं नाही लाईट घेतल्याशिवाय तर आम्ही आम्ही राहणार नाही आम्ही नाही. ते आता लय मागत हा, काढणार तुम्हाला काय काय कुठलीही करायचं केस होते असेल तर आम्ही ती गुन्हा आम्ही होकार. आम्ही त्या गुन्ह्याला तयारी आमची आता फुल केली आम्ही आता साहेब येवं ना मी तर सांगतो. साहेबाचा मी बाप सांगतो, येऊ. पण दिवसा लाईट आता भेटून जर देणार. लाईट नसेल तर आमचं दिवसा. आधार कार्ड आणि ते बदलून द्यावा त्या सरकारनं आम्हाला काय व्हायचं ते होईल हा केस काय होईल तर काय असेल होईल? ते असेल मग हा. आमचं नाव आम्ही त्या पुढे जर ग्रामपंचायतीत चोरी करत असेल उघडलं, शासनाची, आमचे आधार कार्ड राशन कार्ड शासनाची सगळं जर काय बंद चोरी करायचं करत असेल तर त्याच्यात. आम्हाला गुन्हा दाखल आणि आता त्यालाच करा ना. द्यायचा आमच्या हा. वाट्याचा सगळा हिस्सा द्यायचा आणि वाट्या गेली द्या सगळं माहिती घे असणार तर हे लाईट बिल ठेवू ठीक आहे धन्यवाद साहेब हा चालते